आज राज्यातील लाखो शेतकरी एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत। सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात मिळणार तरी कधी? यासाठी नक्की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? अशा अनेक प्रश्नांनी आज शेतकरी अक्षरशः त्रस्त आहेत। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण कर्जमाफी विषयक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। अर्थसंकल्पात मोठ्या थाटामाटामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं सांगण्यात आलं। सोबतच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा देखील झाली। घोषणा ऐकताना शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला, पण जसं जसं या घोषणेचं वास्तव समोर येऊ लागलं तसं अनेक प्रश्नही उभे राहू लागले। कारण घोषणा मोठी जरी असली तरी तिच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता अजूनही दिसत नाही। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी नेमकी कशी लागू होणार? उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्यावर 4 लाख रुपयांचं पीक कर्ज आहे आणि त्याने त्यापैकी 2 लाख रुपये आधीच भरले आहेत, तर अशा शेतकऱ्याला उरलेल्या 2 लाख रुपयांसाठी कर्जमाफी मिळणार का, की त्याला त्या योजनेतून वगळलं जाणार? या प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्ट झालेलं नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्र शेतकरी हा शब्द। सरकारने सांगितलं आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच ज्यांचं कर्ज थकीत बाकी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, तेच शेतकरी पात्र असतील। पण पात्रतेचं नेमकं निकष आहे तरी काय? किती जमीन असावी, कोणत्या प्रकारचं कर्ज असावं, कोणत्या बँकेचं कर्ज असावं, याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने सांगितलेली शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी मागावी लागू नये यासाठीच्या उपाययोजना। पण मग प्रश्न असा की जेव्हा बाजारात शेतमालाला हमी भाव मिळत नाही, उत्पादन खर्च वाढतच चालला आहे आणि पिकाचा योग्य दर मिळत नाही, तेव्हा मात्र शेतकरी कर्जमुक्त कसा होणार? कर्जमाफी ही तात्पुरती दिलासा देणारी योजना असली तर शेतमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय शेतकरी खऱ्या अर्थाने सावरू शकत नाही। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे, जमिनीच्या प्रमाणावर लावलेले निकष। कर्जमाफी ही कर्जाच्या रकमेवर आधारित असायला हवी असताना जमीन किती आहे यावर निकष का लावले जात आहेत? हा देखील प्रश्न आज शेतकऱ्यांना पडलेला आहे। कारण मोठी जमीन असली तरी उत्पन्न हमखास जास्त मिळेल असं नाही। हवामान, बाजारभाव आणि खर्च यावर शेतीचं गणित ठरत असतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी होणार तरी कधी? सध्या खरीप हंगाम जवळ येत आहे, शेतकरी नव्या हंगामासाठी तयारी करत आहेत। बियाणं, खतं, औषधं यासाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागणार आहे। पण जर कर्जमाफीचा निर्णय फक्त घोषणामध्येच अडकून राहिला आणि तारीख पे तारीख सुरूच राहिली तर शेतकऱ्याची अडचण आणखीनच वाढणार आहे। आज शेतकरी सरकारकडून कोणतीही विशेष सवलत मागत नाही, तो फक्त स्पष्टता आणि न्याय मागत आहे। कारण घोषणांनी आशा निर्माण होते, पण त्या प्रत्यक्षात उतरल्या नाही तर त्या आशेचं शेतकऱ्यांसाठी निराशेत बदलतात। म्हणूनच आता शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे, घोषणांपेक्षा अंमलबजावणीला प्राधान्य द्या, कर्जमाफीबाबत स्पष्ट नियम जाहीर करा आणि शेतकऱ्यांना पुन्हा तारीख पे तारीखच्या चक्रात अडकवू नका। तर शेतकरी बंधूंनो, यावर आपले काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। तसेच सरकारने केलेल्या घोषणेवरून कितपत फायदा होईल आणि नक्की तुम्ही सरकारच्या अटीनुसार यादीत बसता का? तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहात का? कमेंटद्वारे नक्कीच कळवा। सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।